नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी बंदरात उभा आहे आणि बंदरावरती येऊन आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे, जी फार कमी लोकांनी पाहिली असेल. तर त्या गोष्टीचं नाव आहे डबरा. तर तुम्ही आता ती प्रत्यक्षातच पहा, मी तुम्हाला दाखवतो. तर या साईडला पाहू शकता शेवाळे आले, ही पहा. इथे शेवाळे आले आणि ह्या साईडने पाहू शकता गोडं पाणी येते. हे गोडं पाणी येते ते जाऊन समुद्राला मिळतंय आणि ह्याच गोष्टीला आमच्याकडे डबरा बोलतात. पूर्वी इथे कसं होतं की या साईडने असा बांध घातलेला होता आणि बांध घालून इथे इथे या साईडला अटॅच केलेलं होतं, म्हणजे पूर्ण इथे पाणी साठायचं. पण आता पावसाळा असल्यामुळे कचरा वगैरे लागलाय, त्यामुळे इथे काय आता पाणी साठत नाही. पण पूर्वी इथे लोक वापर करायचे याचा. पाहू शकता एकदम आतमधून पाणी येतंय, हे पहा. पूर्ण आतमधून पाणी येतंय आणि सर्व पाणी आता समुद्राला जातंय. तर पूर्वी काय व्हायचं, पावसाळ्यामध्ये पाईपलाईन चोकअप वगैरे झाली किंवा पाईपलाईनमध्ये कचरा वगैरे अटकला किंवा काट्या अटकल्या, तर घरामध्ये पाणी यायचं नाही. पूर्वी सार्वजनिक नळ असायचे, पण आता घरोघरी नळ घेतले आहेत लोकांनी. तर अशा वेळी काय करायचे, लोक डबऱ्यावरती यायचे कपडे धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. एकदम गोडं पाणी भेटतं आणि पाहू शकता एकदम समुद्राच्या जवळच आहे. तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता, इथे समुद्र आहे आणि इथं गोड्या पाण्याचा झरा आहे. तर आपल्या ह्या वाडीच्या स्टार्टिंगच्या पॉईंटला एक झरा आहे आणि एकदम शेवटला एक झरा आहे. शेवटला एक विहीर पण आहे, ती सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पण हा झरा पहा किती सुंदर आहे, एकदम जवळच आहे. हे पहा, इथे झरा आहे आणि इथे लगेच समुद्र आहे. आता पाणी खाली गेलंय त्यामुळे पाणी नाही इथे, पण ज्यावेळी पाणी भरतं तेव्हा एकदम इथपर्यंत येतं किंवा ह्याचं कचरा लागला इथपर्यंत पाणी येतं. तुम्ही पाहू शकता किती फोर्सनी पाणी येतंय, हे पहा. तर आता तुम्हाला मी एक डबरा दाखवला. आता त्याची दुर्दशा झाली, आता कोणी त्याचा वापर करत नाही. पण पूर्वी लोक खूप वापर करायचे याची, म्हणजे युजफुल होता हा एकदम. ज्यावेळी पाणी यायचं नाही पावसाळ्यामध्ये, कसं जास्त पानं वगैरे येतात झाडांची पडून, ती पाईपलाईनमध्ये जायची, त्यामुळे जास्त कोण घरी पाणी यायचं नाही. 2-2, 3-3 दिवस किंवा आठवडाभर ते पाईपलाईन साफ करायला लागायची, त्यामुळे ह्याचा वापर जास्त व्हायचा. पण आता कसं आहे, घरोघरी नळ आले, त्यामुळे पाईपलाईन वगैरे काही चुकअप व्हायचं कारण नाही राहिलं आहे. तर त्यावेळी यूज करायचे, पण आता यूज नाही होत. तर आता एक मी तुम्हाला दाखवलं आहे. आता तुम्हाला वाडीच्या शेवटी घेऊन जातो, म्हणजे आता हे वाडीचं स्टार्टिंगचा पॉईंट आहे. आता मी तुम्हाला शेवटी घेऊन जातो, तिथे आधी पहिली विहीर दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला डबरा दाखवतो. चला तर मग. आता आपण वाडीच्या शेवटी आलोय. तुम्ही पाहू शकता घरं संपले इथे. ह्या साईडला पाहू शकता दोन आपले मित्र आहेत, गारवायला गेलेत, ते पहा मागच्या साईडला तुम्हाला दिसत असतील. आता आपण वाडीच्या शेवटी जायचंय. तुम्हाला पहिली विहीर दाखवणार आहे मी, त्यानंतर डबरा दाखवणार आहे. आता पाऊस कमी आहे त्यामुळे डबऱ्याला पाणी कमी असेल मागच्या, पण विहिरीला पाणी असू शकतं. आता जाऊन बघायचं आपल्याला विहिरीला पाणी आहे की नाही. चान्सेस आहेत पाणी असण्याचे, कारण पाऊस येऊन जाऊ नाही, एकदम पण गेलाय नाही. चल तर मग जाऊया विहिरीच्या जवळ आणि आता विहीर बघूया. तर आपण ज्या ठिकाणी विहीर आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता झाडी वारले भरपूर. त्या झाडीमुळे विहीर दिसत नाही. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मागच्या साईडला विहीर आहे आपल्या. आता विहिरीला पाणी आहे की नाही बघूया, आपण तुम्हाला दाखवतो. पाहू शकता झाडी वाढले, विहिरीमध्ये पाणी तर आहे पण कमी झालंय. पाहू शकता पूर्ण कचरा वगैरे अटकलाय. या साईडला विहीर पडले सुद्धा आणि त्या साईडने येऊन विहीर पडले. तर विहीर पडले. पूर्वी या ठिकाणी आम्ही पाणी भरायला यायचो पिण्यासाठी. पावसाळ्यात म्हणजे तुम्हाला जसं मी बोललो, पाईपलाईन चोकअप वगैरे व्हायचं, तीच कारण आहे सर्व. त्यामुळे विहिरीवरती आम्ही पाणी भरायला यायचो. तर विहिरीला पाणी कमी झालं आहे, पण पाऊस जसा पडेल तसा विहिरीला परत पाणी येतो. तर आता आपण डबऱ्याच्या साईडने जाऊया. तर डबरा बघूया. आता 1च मिनटं, विहिरीपासून जवळजवळ 1च मिनटावरती डबरा आहे. बघूया कसा डबऱ्याची व्यवस्थित अवस्था आहे की नाही. चला तर मग. तर आता आपण चालत चालत डबऱ्याच्या इथे येऊन पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे झाडी आहे आणि या झाडांच्या मधूनच पाणी येतं. आणि या साईडला, खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता डबरा आहे. आणि माझ्या मागे पाहू शकता, जसं त्या साईडला किनारा जवळ होता समुद्राचा, तसंच या साईडला देखील समुद्राचा किनारा जवळ आहे. पण आता कसं आहे, पावसाळा असल्यामुळे कचरा वगैरे भरपूर लागला आहे, त्यामुळे तुम्हाला कचरा भरपूर पाहायला मिळेल. तर आता मी तुम्हाला तो डबरा दाखवतो कशा पद्धतीने आहे. तर हा पहा डबरा, पूर्ण दगडी वगैरे येऊन राहिलेले आहे तिथे. कोणी आता याचा वापर करत नाही, पण लोकांना माहिती असण्यासाठी की असे डबरे देखील असतात समुद्राच्या कडेला, त्यासाठी मी आज ही व्हिडिओ बनवतोय. तुम्ही पाहू शकता इथे कसं आहे, हे पूर्ण असं गोल आकाराचा एक डबका आहे.
आणि त्या डबक्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 लिटर पाणी साठतं. पण आता या दगडी येऊन पडल्यात त्यामुळे ह्याच्यात जास्त काही पाणी नाही. पण तुम्ही पाहू शकता हे पूर्ण चाललंय समुद्राच्या दिशेला. हे पहा, समुद्राच्या दिशेला चाललंय पाणी ह्या साईडला. ह्या साईडनी येतोय. आता बघूया आपण कुठच्या साईडनी पाणी येतंय वरून एकदम. हे पहा, इकडून इकडून पाणी येतंय. आणि हे पहा एकदम जमिनीच्या खालून येतोय. इथे काय झालं, हे कचरा वगैरे भरपूर लागलाय. पण ह्या साईडला कसा पूर्ण मोठा डोंगर आहे, ह्या साईडला पूर्ण मोठा डोंगर आहे. आणि इथून आहेत ना समुद्राचा कातळ चालू आलाय. हे पहा, इथून पूर्ण कातळ आहे. आणि काय होतंय पाण्याला इथून जमिनीमध्ये जाता येत नाही, त्यामुळे कातळाच्या वरून हे सर्व पाणी आलंय. हे पहा, इकडून इकडून समुद्राला जातोय. दुसऱ्या साईडला पण झऱ्यात दाखवतो आता तुम्हाला. हे पहा, ह्या साईडला देखील झरे आहेत भरपूर. हे पहा, ह्याचं पण पाणी एकदम समुद्राला निघून जातंय. हे बघायला भेटेल तुम्हाला इकडे. सर्व पाणी ह्या साईडला पुढे पुढे पण झरे आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता सध्या कसं पाऊस कमी आहे त्यामुळे झरे कमी झालेत, पण पाणी थोडं थोडं आहे. हे पहा, इकडे पण आहेत. हे पहा, इकडून पण पाणी येतंय वरून. हे पहा, पुढे पण आहे. हे पहा, पाणी एकदम वाहत आहे. पूर्ण एकदम हिरवगार डोंगर आहे आणि या साईडला निळाशार समुद्र आहे. ही मँग्रोवची झाड आहेत, हे पाहू शकता. मी तुम्हाला विहीर सुद्धा दाखवली आणि दोन स्टार्टिंगचा एक डबरा आणि शेवटचा एक डबरा दाखवला. तर ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना पूर्वी ह्या डबऱ्यावरती लोक यायची गावातली. आणि ही व्हिडिओ बघून त्यांना नक्कीच त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. आणि त्यांना बघून जरा बरं वाटेल की आपल्या जुन्या गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळतात. कारण बरीचशी लोक मुंबईला वगैरे असतात त्यामुळे त्यांना हे सर्व पाहायला मिळत नाही. ते एक माझा छोटासा प्रयत्न आहे हे त्यांना दाखवण्याचे की अजून जुन्या गोष्टी जिवंत आहेत. त्या पडत आल्यात पण जिवंत आहेत. हेच माझा एक छोटासा प्रयत्न होता. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.